पत्रकार भवन चौक येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून 8 तासात अटक करण्यात आली. सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 173/2025 याप्रमाणे दाखल असून हकीकत अशी की दिनांक 3/3/2025 रोजी पहाटे 5:15 वाजण्याच्या सुमारास पत्रकार भवन चौक येथून फिर्यादी हे टेम्पो क्रमांक MH42B 9065 न जात असताना 5 अनोळखी इसमांनी गाडी अडवून थांबून फिर्यादी आणि ड्रायव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करून 10,000 रोख रक्कम, फिर्यादीचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि 40 ग्राम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट असा रोख रक्कम कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतला. दिनांक 3 मार्च 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, सोमनाथ सुरवते यांनी त्यांच्या बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी येथे थांबलेत. अशी बातमी मिळताच या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. या बातमीप्रमाणे खात्री झाल्यानं त्यांना पकडण्याजवळ गेले असता ते पळून दूर जाऊ लागले. थोड्याच अंतरावर त्यांना पकडून नाव पत्ता विचारला. मनोज सीताराम चलवादी, घर नंबर 138, शामानगर, मोदी पोलीस लाईनच्या बाजूला, आकाश सदाशिव गड्डम, मोदी तालीम, जयशंकर जवळ, महेश राम भंडारे, घर नंबर 593, मोदी जगजीवनराव झोपडपट्टी, मोदी सोलापूर 4, विनायक सिद्धराम मेत्रे, घर नंबर 108, मोदी जगजीवनराव झोपडपट्टी, जुएल जोसेफ दिनकर, मोदी सोलापूर असं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत सखोल तपास करत असताना 3 मार्च 2025 रोजी पहाटे 5:15च्या सुमारास टेम्पो अडवून त्यातल्या इजबांना मारहाण करून रोख रक्कम आणि कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतल्याचं सांगून गुन्हा कबूल करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी 3 मार्च 2025 ला अटक केली. अटक करून 100% मुद्देमाल जप्त केला असून आरोपी 18 मार्च 2025 पर्यंत न्यायालयीन कस्टडीत आहेत.